यस, आपण जर पाहिलं तर शिवगर्जना बेरासवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते म्हणजेच शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी संघ. दादा दादा तिथं नको, त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी संघ, द्वितीय पारितोषिक आकाश जगन्नाथ सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तानाजी घाडगे साहेब मॉन्जुनियस केक शॉपचे सर्व जे पाटण तालुक्यामध्ये आहे. प्रवीण गुरव साहेब महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे सर्व आहे. अजयजी देसाई साहेब युवासेना पाटण तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण जर विचार केला तर भाऊदाजी सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. यूट्यूब सौजन्याचा आपण जर विचार केला तर मारुती सूर्यवंशी साहेब व विलास सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. पाणी सौजन्य पाहिलं तर मंगेश नामदेव सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. टॉस का बॉस आपण जर पाहिलं विकास लक्ष्मण सूर्यवंशी त्याचबरोबर सोमनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. मालिकावीर सौजन्य कुलर तेजस सावंत साहेब आणि त्याचबरोबर आपले ओम साईचे ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड गॉगल ओकने कंपनीचा गॉगल देखील देण्यात आलाय. उत्कृष्ट फलंदाज पाहिलं तर SRJ ब्रँडेड बॅट SRJ स्पोर्ट्स चे सर्व सूरज गुरव साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ब्रँडेड शूज नयन सूर्यवंशी, उत्कृष्ट गोलंदाज ब्रँडेड शूज सुनील सूर्यवंशी. प्रथम चषक, द्वितीय चषक, तृतीय चषक आपण जर विचार केला विवेक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ सुखदेव सूर्यवंशी यांच्याकडून देण्यात आलाय. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर सर्व मॅचसाठी सामनावीरसाठी आकर्षक भेटवस्तू आपण जर पाहिलं जे टिफिन बॉक्स देण्यात आलं होतं ते रुही सूर्यवंशी सानवी सत्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. आपण यस, सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सेमीफायनल क्रमांक 1 कुसरूड आणि आपण जर पाहिलं सोनवडेमध्ये जी सेमीफायनल 1 झाली होती त्याच्यातील मॅन ऑफ द मॅच अजय, कुसरूड संघाचा अजय दादा या लगेच कॅप्टन आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात सेमीफायनल क्रमांक 1 चा अजयला. नवनाथ दादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. आपण सेमीफायनल 1 चा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या दादा, अजय दादा या, नवनाथ दादा सूर्यवंशी या, आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात. प्रथम 4 ट्रॉफी सौजन्य बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मालिकावीर श्री नवनाथ सूर्यवंशी तात्या टोपे या नावाने फेमस आहेत साहेब. त्यांच्याकडून कैलासवासी तुकाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं. तर सेकंड सेमीफायनल जी झाली होती आजचे यजमान संघातील सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय या संघातील एक अष्टपैलू खेळाडू संतोष ठरतोय सेमीफायनल क्रमांक 2 चा मॅन ऑफ द मॅच. या संतोष अनिकेत दादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात संतोषला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या अनिकेत दादा, फोटो सेशन केलं जाईल, युट्यूबवर देखील दाखवलं जाते. आणि त्याचबरोबर फायनलचा मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच गणेश ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. या गणेश, कुसरूड संघाचा गणेश या, माफ करा मिरासवाडीचा गणेश, कारण त्याने अप्रतिम अशी फलंदाजी केली होती. या गणेश 12वीची परीक्षा देतोय आणि त्याचबरोबर क्रिकेटची आवड जपतोय. पहा क्रिकेटवरचा प्रेम. प्रदीप दादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. या प्रदीप दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. येस गणेश, कशी फिलिंग होती फायनलचा मुकाबला, 12वीचे पेपर आणि त्याला मॅनेज करून कसं खेळतो मित्रा क्रिकेट? मॅनेज करून तर सर तसं नाही, माझा जास्त कल तर क्रिकेटकडेच आहे, अभ्यास जास्त मी करतच नाही. मित्रा अभ्यासावर लक्ष दे, कारण तुला क्रिकेट तुझ्या आयुष्याचं क्रिकेट तुला खेळत राहणार, मात्र शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. कारण आज जर पाहिलं तर शिक्षण घेतील
तर मोठ्या हुद्द्यावर जाशील. त्याचबरोबर तुला नॅशनल लेवलला क्रिकेट खेळला शिक्षणासोबत तर तुझं भलं होईल. ही आमच्याकडून तुला शुभेच्छा आणि येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी तुला देखील खूप खूप शुभेच्छा. जाऊयात आपण सत्कार समारंभाकडे. येस, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टिफिन बॉक्स देण्यात आले, सेकंड प्राइज आणि आपल्याला लंच बॉक्स आपल्याला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते सन्माननीय आकाश जगन्नाथ सूर्यवंशी साहेब यांचा या ठिकाणी आपण करूयात. यथोचित असा सन्मान गणपत अण्णाशेठ साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करूयात. आकाशदादा सूर्यवंशी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक आगळीवेगळी संकल्पना सामनावीसाठी टिफिन बॉक्स आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आकाश जगन्नाथ सूर्यवंशी साहेबांसाठी. येस मित्रांनो, टाळ्यांचा कडकडाट थांबू नका. आज तुम्ही तुमच्या लोकांसाठी टाळ्या वाजवतील तर लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दादा टाळ्यांचा कडकडाट थांबू नका, कारण टाळ्यांवर कोणतीही GST लागत नाहीये. धन्यवाद. त्यानंतर आपण जाऊयात. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते भाऊदाजी सूर्यवंशी साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. सूर्यदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते करूयात. आणि भाऊदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, कारण गेले 2 दिवस पाहिलं तर आम्हाला काय हवं काय नको याची सर्वस्वी काळजी भाऊदाजी सूर्यवंशी घेतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असेच त्यांच्या माध्यमातून कार्य आपल्या गावातील खेळाडूंवर प्रेम भाऊदाजी सूर्यवंशी यांचं राहू द्या. याच मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. थोडंसं जास्त वेळ घेणार नाही, पटपट पटपट आपण सत्कार समारंभ घेऊयात. त्याचबरोबर आपण जाऊयात यूट्यूब लाईव्हचं ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते विलास सूर्यवंशी साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतो. या विलास दादा, युवराजदादांच्या शुभ हस्ते आपण करूयात. विलासदादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. या विलासदादा, या विलासदादा लवकर या. युवराजदादा आपण देखील या, कारण यूट्यूब लाईव्ह ज्यांची ज्यांची मी नावं घेईल त्यांनी थोडीशी घाई करा दादा, आपल्याला विनंती करतो. आणि मालिका वीरचा गॉगल देखील भाऊदाजी यांच्याकडे आहे. धन्यवाद दादा, आपण सांभाळून ठेवलात, कारण ओम साई ऑप्टिक्सचे सर्व यशोमती मॅडम आमच्यावर रागवल्या असत्या काय गेला असता तर. त्यानंतर पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते मंगेश नामदेव सूर्यवंशी साहेब, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान अजितदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. थोडीशी घाई करा अजितदादा, या लवकर, कारण 6:15 झालेत. आपल्याला अंधाराच्या आधी आपल्याला सर्व बक्षिसं देऊन आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. या मैदानावर पाहिलं तर मच्छरांचा सुळसुळाट 6:30 नंतर होतो, त्यामुळे थोडीशी घाई करा. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पाणी सौजन्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचबरोबर बॉल सौजन्य सागरदादा सूर्यवंशी साहेब आणि राजेश सूर्यवंशी साहेब यांचा या ठिकाणी दोघं एकत्र या. दोघांचा एकत्र सत्कार टोपे साहेब आपल्याला विनंती करतो. या नवनाथ सूर्यवंशी साहेब म्हणजे तात्या टोपे, दोघांचा एकत्र, दोघं बंधू आहेत बहुतेक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. टाळ्यांचा कडकडाट थांबून नका देऊ. टाळ्यांवर GST कोणत्या प्रकारची लागत नाही. त्यानंतर आपण जाऊयात ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर सौजन्य दिलं ते कूलर ते तेजस सावंत साहेब काही कारणास्तव नाही आहेत. ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला लाभलं ते म्हणजेच ब्रँडेड शूज लाभले ते सुनील सूर्यवंशी साहेब यांचा देखील या ठिकाणी अमोलदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. सुनील सूर्यवंशी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. या अमोलदादा लवकर या, थोडीशी घाई करा. हा फोटोमध्ये नक्कीच ब्रँड आहे तो आपला चड्डीचा. काय अमोलदादा, चड्डीचा आपला ब्रँड आहे काय या लोकांना कळणार. पावसाळी क्रिकेट कशावर खेळलं जातं तर या शॉर्ट्सवर खेळलं जातं. त्यानंतर आपण जाऊयात
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांच्या माध्यमातून ब्रँडेड शूज ते नयन सूर्यवंशी साहेब ते देखील आज काही कारणास्तव आपल्याला या ठिकाणी आले नाहीत. ज्यांच्या माध्यमातून प्रथम चषक, द्वितीय चषक, तृतीय चषक दिलं ते विवेक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ ते सुखदेव सूर्यवंशी साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहे. सुखदेव सूर्यवंशी साहेब, योगेश सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सुखदेव सूर्यवंशी दादांचा या ठिकाणी आपण करूयात यथोचित असा सन्मान. आपल्या भावाच्या स्मरणात आज जर पाहिलं आपण तर काही कारणाचं काही आकस्मिक निधन झालं होतं विवेकदादांचं. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण चषक दिलंय. यस, ज्यांच्या माध्यमातून रवींद्र सत्रे साहेब त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. यस रविदादा या. पहा आपल्या खेळाडूवर बक्षीस लावलं होतं ते बक्षीस मात्र गणेश कुठे गेला? गणेश नंतर 2,500चं प्राईज घ्यायचं बरं का, आमच्याकडे यायचं नाही. यांच्याकडून 2,500चं प्राईज घ्यायचं. गणेश कुठे गेला? हां गणेश दादा 2,500 रुपये घ्यायचं बरं का. सचिन दादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण करूयात या ठिकाणी यथोचित असा सन्मान रविदादांचा. पण रविदादा म्हटलं तर हे नाव आपल्या खेळाडूंवर, आपल्या गावातील खेळाडूंवर प्रेम. आणि फायनलची मॅच आमच्या गावाची आहे तर आम्ही थाटामध्ये खेळणार आणि आम्ही प्राईजचं लयलोट करणार असं रविदादांनी दाखवलं आणि गणेशवर भरोसा दाखवला आणि गणेशच्या बॅटिंगवर प्राईज लावलं. त्यानंतर आपण जाऊयात ज्यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफ्या दिल्यात ते म्हणजेच आमचे नवनाथ सूर्यवंशी तात्या टोपे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कैलासवासी तुकाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणात, आबा यांच्या स्मरणात त्यांनी दिलं होतं. दिलीपदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या दिलीपदादा या. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कैलासवासी तुकाराम सूर्यवंशी आबा यांच्या स्मरणार्थ तात्या टोपे या नावाने, टोपण नावाने फेमस श्री नवनाथ सूर्यवंशी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जाऊयात मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार, स्वागत, आदर केला जाईल. प्रेमाची, मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी केला जाईल यथोचित असा सन्मान. श्रीरंगजी सूर्यवंशी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करूयात. संतोष दादा या. आपल्या शुभ हस्ते श्रीरंग दादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. आता ज्यांचं नावं घेईल आम्ही त्यांनी पटापट यायचं दादा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि रात्र झाली आहे. मच्छरचा अभाव इथे आहे. मच्छरने फोडलं तर दुसरं काय होऊ शकतं, त्यामुळे तो पटापट ज्यांची नावं घेईल यायचं आहे. मित्रांनो जरा टाळ्या जाऊ द्या यार मान्यवरांसाठी, आपला सामना पाहण्यासाठी वेळात वेळ काढून आलेत. येस नितीन पाटील दादा, आपल्याला विनंती असेल, आयोजकांचा कॉल असेल, आपण पप्पू पाटील दादा आपण वरती यायचं आहे. आयोजकांचा कॉल असेल, PTPLचे कमिशनर आमचे नितीन दादा, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. या नितीन दादा, टाळ्या वाजवा यार नितीन दादा. आपली येणारी PTPLचे कमिशनर आहेत आणि काय हवं काय नको प्रत्येक खेळाडूला यांच्या माध्यमातून येणाऱ्या 13, 14 आणि 15 तारखेला नितीन दादांच्या माध्यमातून पाहिलं जाणार आहे. सत्कार पण घेऊया. पहिला सत्कार घ्या नितीन दादा, पहिला सत्कार घ्या. आपल्या PTPLच्या कमिशनरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो, कारण प्रत्येक खेळाडूंवर लक्ष त्यांचं असतं. असे नितीनदादा पाटील आपले प्रमुख सल्लागार आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे, त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सचिनजी देसाई साहेब यांना देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. या सचिन दादा आपण देखील या. सचिन दादा लपू नका, आपण देखील या. या 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 लवकर या. व्यासपीठावर बोलवतात आयोजक, या वर बसा फक्त. येस आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून हे रोपटं लावलं गेलं आणि आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला, असे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्व तुम्हा सर्वांच्या गळ्यातील ताईत शिवा द बॉस यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या दादा, आयोजकांचा आपल्याला विनंती आहे दादा या.
विजयदादा सावंत कुसरूड संघाचे त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. या दादा शिवदादा या, आयोजकांचं प्रेम आहे या. धन्यवाद. या विजयदादा या, आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे नितीनदादांच्या पाठीराखे नेहमी नितीनदादा शिवादादा जिथे तिथे असतील तिथे तिथे मात्र आपल्याला ज्यांची वर्णी पाहायला मिळते ते अमोलजी माने साहेब, आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या. माने साहेब आपण या, नंतर फोनवर बोला. माने साहेब लवकर या, लवकर या. माने साहेब धावत या. योगेश दादा सूर्यवंशी यांचा या ठिकाणी यथोचित तात्या टोपे साहेबांच्या शुभ हस्ते माने साहेबांचा या ठिकाणी पहिला सत्कार घेऊया. मित्रांनो जोरदार टाळ्या द्या. जिथे जिथे शिवदादा त्यांचे पाठीराखे म्हणून असतात माने साहेब, मानेंच्या चेहऱ्यावरची खुशी सांगून जाते की आजचं नियोजन एकदम खड झालंय. चला थोडंसं स्पीडअप करूया आपण, थोडंसं चालना देऊया. सचिनदादा सूर्यवंशी यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला. तो या सचिनदादा या. रोहितदादा या, आपल्या शुभ हस्ते करूया. आता एकदा जोरदार टाळून जाऊया मित्रांनो, यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पिंटू दादा पवार आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या पिंटू दादा लवकर या, ज्यांची नावं मी घेतो दादा लवकर या. या घ्या सागर दादा घ्या, आपण पटापट घ्या सागर दादा. पटापट 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 आटपा, कारण 6:30 वाजलेत. थोड्याच वेळात अंधार होणार आहे. अंधाराचं सत्र चालू झालं की आपल्याला मच्छरचं सत्र देखील येते. सुनीलदादा सूर्यवंशी आपल्याला देखील विनंती करतो या, आपला देखील सुरेश भाऊ या, आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. दादा या लवकर लवकर या दादा प्लीज या, आयोजकांचा आपल्याला कॉल आहे या. अजितदादा सूर्यवंशी आपली देखील विनंती करतो या लगेच. पण अजितदादांसाठी पण एकदाचा डोळा टाळून जाऊ द्या. 2 दिवस या व्यक्तीने ना अक्षरशः आम्हाला काय हवं नको सर्व पाहिलं, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. या अजितदादा या. कल्ला पाहू शकता, कल्ला पाहू शकता. मिरासवाडीचा कल्ला हा आहे, कारण चॅम्पियन संघ ठरलाय आणि विराट कोहलीचा डायहेट फॅन आहे. त्याला भाऊदादा सूर्यवंशी या. भाऊदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते युवराजदादा कोळेकर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. युवराजदादा कोळेकर या, आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. दादा लवकर या दादा, दादा थोडंसं लवकर या दादा. सागरदादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर दीपकदादा जाधव यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान, प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण करूयात. या ठिकाणी स्वागत सन्मान असं सर्वांचा केला जातोय. या सन्मानाने अनिकेतदादा सूर्यवंशी महाराष्ट्र पोलीस त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. याच अनिकेत दादा या, आपला देखील महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असताना आपल्या खेळाडूंवरील प्रेम पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या दादा मित्रांनो, कार्य बजावत असताना आपल्या गावावरील प्रेम पाहायला मिळते. त्याचबरोबर गणपतांना सूर्यवंशी साहेब आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. या गणपतांना. यस दत्तदादा सूर्यवंशी आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. या दत्तदादा लवकर या, लवकर या दादा, कारण आपलं पटपट करायचं आहे. 15 मिनिटाच्या वर आपला हा अवधी गेलाय, त्यामुळे आपण पटपट घ्यायचं आहे. यस मंगेश रामचंद्र सूर्यवंशी आपल्याला देखील विनंती करतो. या दादा
पहा यथोचित असं लक्ष त्यांचं देखील होतं या स्पर्धेवरती. त्यानंतर आपण जाऊयात ज्यांच्या माध्यमातून 2 दिवसीय ही स्पर्धा यथोचितरित्या पार पडली असे ओम साई MTCचे सर्वे सर्वा अक्षय शेठ म्हात्रे. या अक्षय शेठ या अक्षय शेठ म्हात्रे या लवकर. एकदा जोरदार टाळ्या द्या. ओम साई MTCचे सर्वे सर्वा अक्षय शेठ म्हात्रे 81-82 मुत्तूरचे डायट फॅन. या अक्षय दादा या मुत्तूर म्हटलं ना, मुत्तूरची जिथे जिथे रेस असेल ना, अक्षय शेठ मोबाईलवर स्कोअर अपडेट करतील आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलवर मुत्तूरची रेस पाहतात. कारण पाहिलं तर मुत्तूर आणि बकासूर या दोघांची रेस लागते, त्यांना मजा येते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. भरत दादांच्या शुभ हस्ते करूयात आपण. अक्षय शेठ म्हात्रे ओम साई MTCचे सर्वे सर्वा. टाळ्यांचा कडकडाट थांबून नका देऊ मित्रांनो, कारण क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ज्यांच्या माध्यमातून 2 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहिलीत ऐकलीत, खास मुरबाडवरून या ठिकाणी आपल्याला मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजेच अविनाश पुकळे सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अविराज सर या त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. पहा सन्मान पहा, एक प्रेमाची मायाची उबदार शाल आणि त्यानंतर एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून देखील त्यांना देण्यात येतोय एक मोमेंटो देखील देण्यात येतो. या लंच बॉक्स या स्पर्धेची आठवण अविराज पुकळे सर मुरबाडवरून खास या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आले. त्यानंतर अविनाशदादा सूर्यवंशी आपला देखील या ठिकाणी केला जातो यथोचित असा सन्मान. या स्कोररची भूमिका महत्त्वाची असते आणि आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी स्कोररची भूमिका केली ते अविनाशदादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आणि आता जाऊयात बक्षीस समारंभाकडे जिथे जोडले जातील. मी इथे रजा घेतो. अर्जुनदादा सूर्यवंशी या आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. या सन्मानानंतर मी आपण या स्पर्धेतून रजा घेतो. धन्यवाद किरण सरांचा, धन्यवाद त्याचबरोबर आयोजकांचा धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये माझ्या सुमधुर वाणीतून आपल्याला मंत्रमुग्ध करण्याची संधी म्हणजे समालोचन करण्याची संधी या ठिकाणी आयोजक मिरासवाडी या संघाने दिली, त्याबद्दल मी दत्ता धोंडे DD आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि मी इथंच थांबतो आणि पुढील आपण कार्यक्रम ऐकूयात अविराज पुकळे सरांच्या वाणीतून. धन्यवाद. यस चला यानंतर आपण विनंती करूयात, आपण या व्यासपीठावरती सन्मान करूयात. सातत्याने या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून ॲज अ कॉमेंटेटर म्हणून अनेक स्पर्धेमध्ये आभास मिळाला आणि अनेक ग्रामीण खेळाडूंना उंची प्राप्त करून देणारे व्यक्तिमत्व दत्ता धोंडे सर DD सरांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक गिफ्ट देऊन इथे सन्मान केला जातोय DD सरांच्या माध्यमातून. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी टीमच्या माध्यमातून हा सन्मान. आणि यानंतर यानंतर आपण सन्मानी आदरणीय अमर सूर्यवंशी साहेब आपल्यालाही विनंती आहे, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपण या लगेच महाराष्ट्राची परंपरा आहे सातत्याने आपण जपत आलो आणि या खेळाच्या माध्यमातून या व्यासपीठावरती प्रत्येकाचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला गेला. अमर सूर्यवंशी साहेबांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या व्यासपीठावरती त्यांचाही शुभ सन्मान. त्यानंतर विनंती असेल, पहिल्या दिवशी संपूर्ण आयोजकांची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती पाहायला आला आणि त्याने अप्रतिम काम केलं आयोजन भूमिकेमध्ये, तो KP आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपल्याला विनंती असेल आपण या, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. चला KP आपण या लगेच मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करणार आहोत. एकदा KP साठी मित्रांनो टाळ्या. पहिला दिवस एकटा लढला आणि शनिवारचा दिवस त्याने सुंदरपणे पार पाडला. यानंतर विनंती असेल, संतोष आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय, तो शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. स्पर्धा एका दोघाने पार पडत नाही तर प्रत्येकाची मोलाचं सहकार्य पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमध्ये या 3 खेळाडूंचं खरं तर खूप मोठं मोलाचं सहकार्य पाहायला मिळालंय आणि या तिघांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. संतोष, त्यानंतर विनंती असेल सागर, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय.
निलेश सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती, आपण या लगेच. सागर आपण या, आपलाही शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर निलेश सूर्यवंशी साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर संपूर्ण शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी संघाचाही पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. यस शिवा जाधव बॉस, आपल्याला विनंती असेल आपल्या पाटण तालुक्याच्या कमिटीच्या माध्यमातून आपण शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी संघाचा शुभ सन्मान करतोय. एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा प्लीज, तुम्ही या किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. यस वेद आणि विहान, आपल्यालाही विनंती असेल आपण या, आपलाही शुभ सन्मान केला जातोय. आज पप्पा नाही आहेत आणि पप्पाच्या पाठीमागे आज पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी संपूर्ण जबाबदारी सोन्या आणि चिन्या ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सोन्या आणि चिन्या लाडकी जोडी आहे मिरासवाडी गावाची. या दोघांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. यानंतर सन्माननीय आदरणीय अक्षय पवार साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल या आपण प्लीज. त्यानंतर अक्षय पवारचा साहेबांचा शुभ सन्मान झाल्यानंतर आपण अमोल आपलाही शुभ सन्मान केला जातोय. यस अमोल साहेब आपल्याला विनंती असेल आपणही शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर यस दत्ता सूर्यवंशी साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल आपण या लगेच. यस दत्ता सूर्यवंशी साहेब आपण या लगेच प्लीज. संपूर्ण 2 दिवस प्रत्येकाचे फोटो टिपण्याचं काम ॲज अ फोटोग्राफर आणि ॲज अ एक व्हॉलेंटियर आणि ॲज अ एक गुड फिल्डर संघाच्या विजयामध्ये खूप चांगला कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. भरत सूर्यवंशी साहेबांच्या शुभस्ते सन्मान. आणि यानंतर आता वळूयात, सर्वांना आतुरता लागली होती वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेच्या दरम्यान. चला यानंतर वैयक्तिक पारितोषिकडे आपण जाऊयात. शिवगर्जना स्पोर्ट्स बिरासवाडी जे हनुमान चषक 2026 या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचे नाव आहे. ब्रँडेड शूज आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूसाठी आणि तो खेळाडू ठरला या स्पर्धेचा चीता खेळाडू. खेळाडूचं नाव आहे, कोण असेल या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर? कुसरूळ संघाचा अर्जुन पवार बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या लगेच विनंती असेल सन्माननीय सुनील सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब या व्यासपीठावरती देत आहोत. आणि नवनाथ सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरसाठी चषक आहे, तोही आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. चला सुनील सूर्यवंशी साहेब आणि नवनाथ सूर्यवंशी साहेब या दोघांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यस टीमला विनंती असेल दोन्ही टीम यस समोर येऊन बसा प्लीज. सोनावडी टीम समोर येऊन बसा. त्यानंतर विनंती असेल काळगाव टीम आपणही समोर या प्लीज, समोर बसा. एक 5 मिनिटांचा वेळ फक्त प्लीज. यस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने भरपूर साऱ्या फलंदाजाला बाद केलं आणि गेसेस कोण असेल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज? गोलंदाजाचे नाव आहे सोनवडे टीमचा मंगेश कुंभार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर साठी आपण पाहतोय आकर्षक ब्रँडेड शूज आहेत, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आहे. विनंती असेल मंगेश सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर आकर्षक शूज तेवढी ते सन्मानित केलं. मंगेश कडून मंगेशसाठी एक प्राइज पाहायला मिळतं. यानंतर यस यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल?
ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तो खेळाडू आहे यजमान संघाचा संतोष सूर्यवंशी, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एक आकर्षक बॅट, त्याचबरोबर एक मॅन ऑफ द एक ट्रॉफी आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी. आकाश सूर्यवंशी साहेब आणि नवनाथ सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते संतोष सूर्यवंशी या खेळाडूला देऊन सन्मानित केलं जातं. बेस्ट बॅट्समन साठी एक बॅट आणि एक ट्रॉफी. आणि यानंतर येस, चला यानंतर आपण जाऊयात चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज. सेमीफायनलच्या मॅच मध्ये खूप चांगली मॅच झाली. या मॅच मध्ये पराभूत झाला संघ. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जे हनुमान चषकाचा संघाचं नाव आहे. संपूर्ण दिवसभर संदीपच्या बॅटिंगचा जलवा पाहायला मिळाला. त्या टीमचं नाव आहे श्री 11 काळगाव टीम. चौथ्या क्रमांकाचा मानकरी. संपूर्ण टीमला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज आणि मानाची ट्रॉफी आपल्याला दिली जाईल. भाऊ सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ते दिली जाईल टीम श्री 11 काळगाव संघाला. चला समोर या प्लीज. श्री 11 काळगाव संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी. मित्रांनो एकदा टाळ्या श्री 11 काळगाव संघासाठी. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, सांघिक खेळ पाहायला मिळाला. सेमीफायनलच्या मॅच मध्ये पराभूत झाला पण सर्वांची मनं जिंकली या संघाने. यानंतर जे हनुमान चषक 2026 तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघाचं नाव आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळला, या हंगामध्ये पहिल्यांदा खेळला आणि पहिल्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी फटकावलं. त्या संघाचं नाव आहे सोनावडी संघ. तिसऱ्या संघाचा मानकरी, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. विनंती असेल आपण या तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारायची या व्यासपीठावरती. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. मित्रांनो पहिल्यांदा एंट्री केली आणि पहिल्यांदा तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज. या संघासाठी खेळ आवडला असेल तर एकदा टाळ्या मित्रांनो. भरपूर सारे लिजेंड क्रिकेटर आहेत नितीन दादा आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सोनावडे संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी पाहायला मिळतोय. यानंतर जे हनुमान चषक 2026 दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी, दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. फायनल मॅच प्रेक्षकांना जे हो होतं ते मिळालं. असा सामना पुन्हा होणे नाही. जे हनुमान चषक चुरशीची लढत आणि या चुरशीच्या लढतीमध्ये नशीब त्यांच्या बाजूने नव्हतं आणि फायनलच्या मॅच मध्ये पराभूत झाला पाटण तालुक्यातील दादा संघ. खुसरूर संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. चला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती संपूर्ण टीमला दुसऱ्या क्रमांकाची मानाची ट्रॉफी देऊ. इथे संपूर्ण टीमचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. काय खेळ केलाय चॅम्पियन संघ. चॅम्पियन सारखा मैदानाच्या आतमध्ये लढला. अक्षरशः मिरासवाडी संघाला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढायला लावलं. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये हार मानली नाही. नशिबाची साथ मिळाली नाही आणि नशिबाची साथ न मिळाल्यामुळे सामना टाय झाला आणि संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अभिनंदन टीम खुसरूर संघ. चला यानंतर सर्वांना आतुरता होती या स्पर्धेचा जे हनुमान चषकाचा
मालिकावीर किताबाचा मानकरी कोण होणार? यस, ह्यानंतर सर्वांना आतुरता लागली आहे. PTPL च्या स्पर्धेचा बायकरमॅन कोण बनणार? त्या आधीच्या स्पर्धेचा मालिकावीर किताबाचा मानकरी कोण झालाय पाहूयात. जे हनुमान चषक 2026 चा कोण असेल या स्पर्धेचा मालिकावीर? खेळाडूचं नाव तुमच्याकडून अपेक्षित आहे. यस, तुमच्याकडून नाव अपेक्षित असेल. यस, कोण असेल? कारण 2 प्राइज आहेत, आकर्षक कूलर, त्याचबरोबर ओकले कंपनीचा स्पोर्ट्स गॉगल आणि ट्रॉफी. कोण असेल या स्पर्धेचा मालिकावीर? इकडे कुसरुण संघ कोण असेल? इकडे काळगाव संघ. या स्पर्धेचा राजा खेळाडू मालिकावीर किताबाचा मानकरी काळगाव संघाचा संदीप ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. विनंती असेल मंगेश सूर्यवंशी साहेब आणि रवी सत्रे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण प्राइज द्यायचा आहे. मालिकावीरसाठी आकर्षक कूलर, त्याबरोबर ओकलेचा स्पोर्ट्स गॉगल आणि या स्पर्धेच्या निमित्ताने एक मालिकावीर किताबाची ट्रॉफी. गॉगल घालावा लागेल कंपल्सरी. पाटण तालुक्याचा मॅक्सवेल या नावाने ओळख. संपूर्ण स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडलाय. हिवाळा होता पण याने पाऊस पडलाय धावांचा मैदानाच्या आतमध्ये. खूप साऱ्या धावा बनवल्यात आणि या स्पर्धेचा मालिकावीर किताबाचा मानकरी. यानंतर जे हनुमान चषक 2026 स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी यजमान संघ शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी संघ ठरलाय. जे हनुमान चषक 2026 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी अर्थातच चॅम्पियन संघ. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन आकाश सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते संपूर्ण मिरासवाडी संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. एकदा मिरासवाडी संघासाठी मित्रांनो टाळ्या. पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ मिरासवाडी, मैदानाच्या आतमध्ये चॅम्पियन संघ. खूप चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मिरासवाडी संघाच्या माध्यमातून आपल्या गावाचं आयोजन आणि आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी. गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असेल. आज दिवाळी असेल, गावामध्ये चौकामध्ये रॅली असेल, आयोजन पण यांचंच आणि प्राइज पण यांनीच मारलंय. आम्ही स्पर्धाही ठेवू आणि आम्हीच प्राइज मारू. प्राइज कष्टाने मिळवलंय, असंच मिळालेलं नाहीये. मिरासवाडी संघाचं खूप सारं अभिनंदन. आणि कोणाचा नजर चुकीने जर इथे मान सन्मान राहिला असेल म्हणजे या हंगामामध्ये पहिल्यांदाच असं घडलंय ज्या संघाचं आयोजन त्या संघाने पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज मारलंय. नजर चुकीने कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी टीमच्या माध्यमातून आपली क्षमस्व माफी मागतो. आणि पुन्हा एकदा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी यांनी समालोचन करण्याची संधी मला या स्पर्धेमध्ये दिली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.